पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेशी असलेलं कनेक्शन आता समोर येत आहे। हल्ल्यापूर्वी 2 महिन्यांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास आणि लष्करच्या कमांडरमध्ये अनेक वेळा बैठका झाल्याची माहिती समोर येते। तर हमास वापरत असलेले मोडस ऑपरेंडी पहलगाम हल्ल्यात वापरण्यात आल्याचंही समोर आलंय। पाहूया या रिपोर्टमधून। पहलगाम हल्ल्याचं हमास कनेक्शन उघड। पहलगाम हल्ल्यापूर्वी हमास आणि लष्कराच्या गाठीभेटी। पीओकेत दहशतवाद्यांच्या तळांवर हमासकडून ट्रेनिंग। गाझा आणि काश्मीर प्रश्न एकच, दहशतवाद्यांकडून उल्लेख। पहलगाम हल्ल्यात हमासच्या कमांडोंची मोडस ऑपरेंडी। जैसे आज गज्जा के अंदर हम देख रहे हैं, फलस्तीन के अंदर देख रहे हैं, इसका तकाजा ये है कि हम बेस कैंप के तमाम लोग जिहाद के लिए मुस्तैद हो जाए। गाझा आणि काश्मीरचा प्रश्न एकच असून जिहाद हेच या प्रश्नांना उत्तर आहे, असं सांगणारा हा दहशतवादी आहे लष्कर कमांडर अबू मुसा। पहलगाम हल्ल्यापूर्वी 4 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेचं कनेक्शन यामधून उघड होत आहे। पीओकेतून ट्रेनिंग देऊन भारतात पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांमागे गाझा आणि हमास संघटना असल्याचं आता समोर आलंय। हल्ल्यापूर्वी पीओकेत हमास आणि लष्कराच्या गाठीभेटी। रावळपिंडीतही हमास आणि दहशतवाद्यांमध्ये चर्चा। हमासच्या कमांडोंकडून दहशतवाद्यांचं ट्रेनिंग। पहलगाम हल्ल्यात हमासप्रमाणे गोप्रो कॅमेऱ्यांचा वापर। दहशतवाद्यांनी डोक्यावर कॅमेरे लावल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। गुडघ्यावर बसवून डोक्यात गोळी मारण्याची पद्धतही हमासची। गेल्या वर्षभरापासून हमासचा जैश आणि लष्कर या दहशतवादी संघटनांशी संबंध वाढल्याचं संरक्षण तज्ञ सांगतात। 7 ऑक्टोबर 2023 ला सुद्धा अशाच प्रकारे हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून ज्यू लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा नरसंहार केला। तसाच काहीसा प्रयत्न आता भारतामध्ये हिंदूंविरुद्ध इस्लामिक दहशतवादी संघटनांनी केलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। मुळातच हमासचं या इस्लामिक संघटनांशी असणारं एक प्रकारचं संधान हे येणाऱ्या काळामध्ये भविष्य हा खूप खतरनाक असणार आहे आणि अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे सांगणारं एक प्रकारचं द्योतक आहे, एक प्रकारचं इंडिकेशन आहे। हमास दहशतवादी संघटनांचा हा पाकव्याप्त काश्मीरातील शिरकाव आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। पॅलेस्टाईनमधील इस्लामी दहशतवादी गट 1980च्या उत्तरार्धात मुस्लिम ब्रदरहुड पासून वेगळा। 2006 साली गाझा पट्टीवर हमासच्या ताब्यात। इस्रायल विरुद्ध हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटना घोषित। 2023 साली दक्षिण इस्रायलवर हल्ला, 1200 जणांचा मृत्यू। इस्रायल हमास युद्धात 40,000हून अधिक जणांचा मृत्यू। इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याप्रमाणेच हमास जगातील सर्वच मुस्लिम दहशतवादी संघटनांना एक करत असून ही जगासमोरची धोक्याची घंटा असल्याचं संरक्षण तज्ञ सांगतात। मुळात पहलगाम दहशतवादी हल्ला हा फक्त भारताशी संबंधित नाही, तर ज्या प्रकारे हमास आणि इतर इस्लामिक दहशतवादी संघटना एकत्र येत आहेत आणि एकत्र रणनीती बनवत आहेत, त्या अनुषंगानं संपूर्ण विश्वामध्ये इस्लामिक खलिफत स्थापन करण्यासाठी, इस्लामिक दहशतवादाचा प्रभाव वाढवण्यासाठी हे महत्वाची भूमिका अदा करू शकतात। म्हणून आज घडीला जरी भारताविरुद्ध हा हल्ला झाला असला तरी उद्या तो अमेरिकेला, युरोपियन राष्ट्रांना सुद्धा अशा प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांचा सामना करावा लागेल। हमास जगभरात इस्लामिक दहशतवाद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। पहलगाम सारखे दहशतवादी हल्ले आगामी काळात अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा होण्याची भीती वर्तवली जाते। पहलगाम हल्ल्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन हमासमुळे उघड झालंय। त्यामुळे हा दहशतवाद रोखण्यासाठी जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आता व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।